जास्त विचार केल्यामुळे आयुष्य आपल्याला कसं थांबवतं? तुमचं मन कधी शांत बसतं का? मनामध्ये सतत काही ना काही विचार सुरूच असतात आणि रात्री झोपायला गेल्यावर तर मन आपलं अजून ऍक्टिव्ह झालेलं असतं. त्यावेळी आपल्याला सतत चिंता, दुःख, घडलेल्या घटना, प्रसंग हे आठवत असतं. उद्याची चिंता वाटत असते, उद्या काय होईल, अनामिक भीती वाटायला लागते. घडलेल्या गोष्टींची मनामध्ये भीती सुरू होते आणि मग अशा वेळी आपण त्या विचारांनी तळमळत या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे त्या अतिविचारांमुळे जागी राहतो, अस्वस्थ होतो. खरं बघायला गेलं तर एखादी छोटीशी घटना घडलेली असते, पण आपण त्या अतिविचाराने तिला इतकं मोठं स्वरूप दिलेलं असतं. आजचा विषय हाच आहे. जास्त विचार करणं म्हणजे ओव्हर थिंक करणं. मित्रमैत्रिणींनो, आपण कधी ना कधी या ओव्हर थिंकच्या जाळ्यात प्रत्येक जण आयुष्यात कधीतरी ओढलो गेलेलो असतो, अडकलेलो असतो. तर या ओव्हर थिंक मुळे आपल्याला फायदा होतो, मदत करतो की आपल्यालाच थकवतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. व्हिडिओ पूर्ण बघा, कृपया मध्ये अर्धवट सोडू नका. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा अतिविचार तुमचं मन शांत करतो का? तर काही ना काही विचार करायला प्रवृत्त करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या ओव्हर थिंकचा आयुष्यात कधी ना कधी सामना केलेला असेल. आपल्या आयुष्यात जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, कोणी अपमान केला, आपलं मन दुखावलं, मग अशा वेळी आपण विचार करतो, हा मला असं का बोलला, किंवा आपल्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही, रिप्लाय केला नाही काही, तरी आपण त्या विचारांमध्ये अडकतो आणि हा असं का वागला असेल, त्याने प्रतिक्रिया का नाही दिली, रिस्पॉन्स का नाही केला, या एक आणि अनेक गोष्टी. मग हा माझ्यावर रागावला असेल का, याला माझ्याशी बोलायचंच नाहीये का, मग हा मला जज करतोय का. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मनात इतकं मोठं घर कधी करतात की आपल्यालाच लक्षात इतक्या मोठ्या होत जातात की आपल्याला कळतच नाही. सांगायचं म्हणजे या विचारांचा अतिविचार करण्याचा हा ओव्हरडोसच म्हणायला हवा, असं मला वाटतंय. जे मन आहे ते विचार करायला कधीच थांबत नाही, ते अविरत विचार करत असतं. अकल सायन्स सांगतं की आपलं मानवी मन हे दिवसभरातून 60,000 विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे नसतात, ते विचार असतात. घडलेल्या घटनांनी, प्रसंगांनी आणि गोष्टींनी, वेळेने ते विचार आपल्या मनात येत असतात आणि मग त्या विचारांचा हळूहळू आपल्या मनावर, शरीरावर परिणाम होत जातो. आणि हे जे विचार असतात, हे जसे सकारात्मक किंवा नकारात्मक नाहीत, तसेच ते बऱ्याच वेळा भूतकाळातल्या प्रसंगांनी, घटनांनी, आलेल्या अनुभवातून असतात. त्याच्यामध्ये अनेक छटा असतात त्या विचारांमध्ये. कधी भविष्याच्या चिंतेने पुढे काय होईल, कसं होईल, या जाणीवेतून ते आलेले असतात. काय होतं या सगळ्या गोंधळामध्ये, भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या या ज्या गोष्टी आहेत, या आठवून स्वतःचं मन आणि शरीर एवढं थकवतो की
चालू वर्तमानामध्ये आपण जे जीवन जगत असतो, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, त्या गोष्टींकडे किंवा त्या प्रसंगांकडे, त्या आनंदाकडे आपलं कधी लक्षच जात नाही किंवा आपण त्या वर्तमानात जगणंच विसरून जातो. त्या सिच्युएशन मधून गेले आहे. माझ्या आजारपणात मला वेदना व्हायच्या, त्रास व्हायचा, झोप लागायची नाही, मनात विचार यायचे. प्रश्न मी स्वतःला विचारायचे, या आजारातून मी बाहेर पडेल का? मी कधी बरी होईल? किती वेळ मला बरं व्हायला लागणार आहे? रोज भूतकाळातल्या घटना, प्रसंग आणि बरी होईल का हा भविष्यातला सतावणारा प्रश्न. आणि वर्तमानात तर वेदनादायी प्रवास सुरू होता. आणि मग विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की शरीराबरोबर माझं आता मनही थकत चाललंय. मी ओव्हरथिंक करतेय. या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, लवकर बरं व्हायचं असेल, तर आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नांना थांबवायला हवं. मला काही सायन्सने, माझ्या स्वामींनी मदत केली. स्वामी म्हणतात, स्वामी नेहमी सांगतात, मन शांत असेल तर शांत मनातच मार्ग सापडतात. आणि मार्ग शोधायचे असतील तर अतिविचार थांबवावे लागतील, मनाला शांत करावं लागेल. आणि नामस्मरणाचा प्रवास सुरू झाला. मनाला शांत कसं करायचं याचं उत्तर सापडलं. पहिली गोष्ट ही जाणवली, मी आता जो विचार करतेय भूतकाळातल्या घटना आठवून, तो काही प्रत्येक विचार खरा नाहीये. आपण जो आता निगेटिव्हली विचार करतोय किंवा मनातून घाबरलोय, तर तो विचार खरा नाहीये. ती वेळ पण थांबणार नाहीये. तो वास्तवात तसा नाहीच आहे. आणि भूतकाळात घडलेल्या किंवा आता वर्तमान काळात घडलेल्या ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, या आपल्या नियंत्रणात कधीच नव्हत्या. मला वाटतं म्हणून, मला हवं म्हणून, पाहिजे ती परिस्थिती, प्रसंग, घटना मी नियंत्रणात नाही ठेवू शकत आहे. तिसरी गोष्ट मला ही जाणवली की हा काळ मला ओव्हरथिंक करण्यासाठीचा नाहीये. हा काळ मला स्वामींनी नियतीने विश्रांतीसाठीचा दिलाय. शारीरिक आणि मानसिक शरीराबरोबर मला माझ्या मनाची पण काळजी घ्यायची आहे. विचार येत राहतील, जात राहतील. त्या विचारांच्या मागे धावून स्वतःच्या मनाची घालमेल, त्रास, त्रागा करून घेऊ नकोस. मित्रमैत्रिणींनो, ओव्हरथिंक थांबवण्याचा एकच मार्ग आहे, वर्तमानात जगायला शिकणं. जे घडतंय, जसं घडतंय, जे चाललंय ते चालू द्यायचं. त्या आलेल्या घटनांचा, क्षणांचा, परिस्थितीचा आनंद घ्यायचा. त्या घटनांमध्ये सकारात्मक विचारांनी शांत राहून, संयम ठेवून मार्ग काढायचा. आयुष्यात जे चाललंय ते पॉझिटिव्हली बघणं. जुन्या गोष्टी, जुन्या प्रसंग, जुने अनुभव ज्यांचे वर्तमानावर वाईट पडसाद पडले आहेत, ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलंय, ज्या घटनांचा तुम्हाला त्रास होतोय, जी परिस्थिती तुम्ही अनुभवली आहे, त्याच्यातल्या नकारात्मक गोष्टी काढून फक्त पॉझिटिव्हली सकारात्मक विचार करून त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं, त्याच्यातून आपण कुठला धडा घेतला, हे लक्षात ठेवून आपलं जीवन चालत राहिलं पाहिजे आणि चालू ठेवलं पाहिजे. आणि समजा कधी कधी आपल्याला काही गोष्टी खूप त्रासदायक आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात किंवा
कधी कधी आपल्याच व्यक्तींनी खूप आपल्याला दुखावलेलं असेल, तर अशा वेळी आपलं मन शांत करायचं. आपल्याला आवडेल, वेळ मिळेल तसं शांत बसायचं. रोज स्वतःला 10 मिनिट तरी वेळ द्यायचा. शांत बसायचं, श्वासांवर लक्ष द्यायचं आणि ज्या गोष्टी प्रसंग आठवत आहेत, ज्या व्यक्ती ज्यांनी त्रास दिलाय ते आठवत आहेत, त्यांचा चेहरा, तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा. मनापासून त्या व्यक्तीला मनातून माफ करायचं. माफ केल्यानंतर व्यक्ती असो, प्रसंग असो, घटना असो, परिस्थिती असो, ती विसरून जायची. हे टेक्निक असेल किंवा हे मी जे अनुभवातून केलंय हेच तुम्हाला सांगतेय. त्याच्याने काय होतं, आपल्याला हे सगळं करायचंय ते आपल्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या व्यक्तिमत्वासाठी आपल्याला करायचं आहे. आणि त्याचे रिझल्ट हळूहळू दिसायला लागतात आपल्या व्यक्तिमत्वात. आणि हे नियमितपणे करत राहा. शेवटी एकच सांगेन, मानवी जीवन, हा जन्म हा आपल्याला एकदाच मिळतो आणि तो आपल्या शांततेतल्या आयुष्यासाठी आपल्याला आनंदाने जगायचं आहे. विनाकारण छोट्या गोष्टी आपण आयुष्यात मोठ्या करून ठेवलेल्या असतो आणि त्या विचारांचं बॅगेज घेऊन सतत वावरत असतो. त्यामुळे वर्तमानातला आनंद विसरतो. सुंदर छानसं आयुष्य आपल्याच हाताने थांबवलेलं असतं. जेव्हा आपण हे ओव्हरथिंक थांबवतो, लोकांना माफ करायला लागतो, तेव्हा आपलं मन हलकं होतं. आपलं मन हलकं झालं की आपलं आयुष्य पण हलकं आणि सुरळीत व्हायला लागतं. म्हणून सांगते, विचार करा पण विचारांमध्ये अडकू नका. कोणत्या विचारात अडकू नका? तर नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. जे तुम्हाला त्रास देतात, जे तुम्हाला दुःखी करतात, जे तुमच्या जीवनापासून तुम्हाला अलिप्त करतात, त्या विचारांना जास्त महत्व देऊ नका. आपल्या मनाची, आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला हवी. आयुष्य अकालच्या टेक्निक शिकून स्वामींच्या मार्गात आल्यानंतर नामस्मरण करून माझं आयुष्य खंबीर आणि आनंदी बनवलं. त्यांचा मला आशीर्वाद मिळाला. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओच्या शेवटी एकच सांगेन, आनंदी आणि सुखी आयुष्य जगायचं असेल तर ओव्हरथिंक आजपासूनच बंद करा आणि नामस्मरण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.